करायचा। अवघ्या 18 वर्षाच्या यशराज बोर्डे या तरुणानं पबजीच्या खेळात आलेल्या नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना येवला तालुक्यातील देवळाणे गावात घडली आहे। यशराजची सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यानं त्याच्या मानसिक स्थितीबद्दल लिहिलं आहे। यशराजला पबजी या मोबाईल गेमचे गंभीर व्यसन लागले होते। त्यातूनच त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे। यशराजनं जीवनयात्रा संपवण्यापूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती। त्यात असं लिहिलं होतं, मैंने जो किया वो पहली बार नहीं है। मैंने बहुत बार यह कोशिश की है, लेकिन आज तक कामयाब नहीं हुआ। लेकिन आज लगता है मैं आज कामयाब हो जाऊंगा। मैं तो 5 साल पहले ही मर चुका हूँ, बस मेरा शरीर जिंदा है। मेरे दिमाग ने बस ए पॉसिबिलिटी और इल्यूजन बनाए हैं कि मुझे सब कुछ मिलेगा जो चाहिए, लेकिन 5 साल बाद पता चला कि मेरे दिमाग सिर्फ मेरी बॉडी जिंदा रखना चाहता है। सारी चीजें एक इल्यूजन थी और फेक थी। कभी कुछ ऐसा नहीं हुआ जैसा सोचा था। मेरा दिमाग बस मेरी बॉडी जिंदा। अशा पद्धतीनं सुसाईड नोट मिळाल्यानं त्यातून तो खूपच निराश आणि तणावात असल्याचं स्पष्ट होतंय। दरम्यान या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच त्यांनी तातडीनं मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवला। या घटनेची येवला तालुका पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे। पबजी या खेळामध्ये खेळणाऱ्याला एक टास्क दिला जातो। या टास्कपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरलेल्या अनेकांनी आपलं जीवन संपवलंय। याबाबत पालकांनीच आपल्या पाल्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे।